हाय हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? तर आज मी ठरवलं होतं की स्वतःला थोडं पॅम्परिंग करायचं. कारण आई झाल्यानंतर स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात वेळच मिळत नाही. सकाळ झाली की बाळांकडे लक्ष द्यावं लागतं, सगळा दिवस त्यांच्यामध्येच जातो. तर स्वतःकडे लक्ष द्यायचं कधी? तर आज ठरवलं होतं की आज काहीही झालं तरी स्वतःला थोडं पॅम्परिंग करायचं. तर मस्त कोमट तेल करून घेतलं आणि छान हेअर मसाज करून घेतले आणि खूप रिलॅक्स वाटत होतं. तसंही आज खूप थकल्यासारखं वाटत होतं. तर म्हटलं चला आज थोडं पॅम्परिंग करूया. त्यानंतर छान चेहरा वगैरे वॉश करून घेतला. त्यानंतर चेहरा छान क्लीन करून घेतला, नॅपकिनने छान चेहरा वगैरे पुसून घेतला. आणि तुम्ही इथे बघू शकता चेहऱ्याचा ग्लो अगदी म्हणजे छान वाटतोय. चेहरा फ्रेश फील होत आहे आणि मला स्वतःला सुद्धा फ्रेश फील होत आहे, कारण दिवसभर इतकं थकल्यासारखं वाटत होतं. आणि आज तसंही खूप निवांत होतं, तर म्हटलं चला आज थोडं पॅम्परिंग करूया. आणि खरंच आईस क्यूब्स आपण डेली जरी यूज केला आईस क्यूब्सचा चेहऱ्यासाठी तर चांगलंच आहे. त्याने कुठल्याही प्रकारचं म्हणजे इन्फेक्शन वगैरे तर होतच नाही. आणि जे आपल्या डोळे वगैरे सुजलेले राहतात झोपेतून उठल्यावर, पफी आईज वगैरे राहतात, ते पण कमी होऊन जातात. तर मी इथे या आईस क्यूबचा वापर करते आहे. जे बीटरूटचे आईस क्यूब मी बनवले होते, तुम्ही इथे बघू शकता. आणि अगदी म्हणजे थोड्या वेळातच चेहऱ्याचा ग्लो तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर माझं जे बेसिक स्किन केअरचे प्रोडक्ट्स जे मी वापरते ते मी इथे लावते. तर मी इथे जेल लावून घेते आहे. छान मी इथे जेलनी मसाज करून घेतला थोडा. आणि खरंच मला स्वतःला इतकं फील होत आहे, खूप छान वाटतं आहे आणि तुम्हाला पण चेहऱ्यावर दिसत असेल. त्यानंतर माझी फेवरेट लिप बाम जी आहे शुगरची, ते मी इथे यूज करते आहे. तर अशा प्रकारे मला तुमच्याशी हेच शेअर करायचं होतं, माझं हेअर केअर आणि स्किन केअर. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत सगळ्यांनी हॅप्पी राहा, खुश राहा. चलो बाय.